हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल गाइडेंस हो रहा। अभी मैं आपको माइक्रो टीचिंग का स्पष्टीकरण स्किल का लेसन प्लान कैसे निकालना है वो बताने वाली हूँ। इसी को एक्सप्लेनेशन स्किल भी कहा जाता है। यहाँ पे जीवशास्त्र सब्जेक्ट लिया है बायोलॉजी का, और टॉपिक लिया है सूक्ष्म जैविक किण्वन क्रिया। और इसमें जो भी टीचिंग एड्स यूज़ किए वो टीचिंग एड्स यहाँ पे लिखने हैं, जैसे दूध, दही, पाव, तांदूळ, उड़ीद दाल, जो भी टीचिंग एड्स यहाँ पे लिए हैं वो टीचिंग एड्स के नाम यहाँ पे लिखने हैं, इडली, डोसा, ढोकला इत्यादि। यहाँ पे आपको टाइम लिखना है और क्लास लिखनी है। यहाँ पे देखिए आपको दो कॉलम दिखेंगे, एक है टीचर एंड स्टूडेंट एक्टिविटी, जो भी टीचर और स्टूडेंट एक्टिविटी होंगी वो इस कॉलम में लिखनी है। और दूसरा है कि कौशल्यातील उपघटक यानी सब स्किल्स, जो भी सब स्किल्स है जैसे स्पष्ट दुआ, प्रारंभिक विधान, उदाहरण, ये जो सब स्किल्स है जहाँ जहाँ पे सब स्किल्स आ रहे हैं हमारे लेसन में, वो सब स्किल्स उसके सामने हमें इस प्रकार से लिखने हैं। तो यहाँ पे शिक्षक जो बता रहे हैं उसके बारे में आपको पढ़कर बता रही हूँ की आपण दररोज विविध खाद्यपदार्थ तयार करतो। प्रत्येक खाद्यपदार्थांची चव वेगवेगळी असते, काही गोड, काही तिखट तर काही आंबट। परंतु काही खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आंबोन प्रक्रिया करावी लागते। या आंबोन प्रक्रियेला जीवशास्त्रात सूक्ष्म जैविक किण्वन प्रक्रिया म्हणतात। विविध कार्बनी पदार्थांचे विकरांमार्फत अपघटन घडवून आणणारी सूक्ष्म जीवांची क्रिया किण्वन क्रिया म्हणून ओळखली जाते। सूक्ष्म जैविक किण्वन क्रिया विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच औषधे आणि रसायन निर्मितीसाठी उपयोगी येतात। त्याच्यानंतर शिक्षक इथे उदाहरण देतात की दुधाचे किण्वन प्रक्रियेद्वारा दही कसे बनवले जाते आणि त्या दही सर्वांच्या परिचयाचे आहे की दही करण्यासाठी तापवलेलं दूध कोमट झाले की त्याच्यात दही किंवा ताकाचे काही थेंब विरजण म्हणून सोडण्यात येतात। तापवण्याच्या क्रियेमुळे दुधातील मूळच्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो, त्यांच्याऐवजी दही किंवा ताकातील विशिष्ट सूक्ष्मजीव दुधामध्ये येतात। या सूक्ष्मजीवांमार्फत दुधातील लॅक्टोज शर्करेचे लॅक्टिन आम्लात रूपांतर होते। लॅक्टिक आम्लात निर्मितीमुळे दुधाच्या आम्लतेत वाढ होते, त्यामुळे दुधातील प्रथिने वाढतात आणि द्रव दुधाचे घट्टसर दही बनते। सूक्ष्मजैविक किण्वन प्रक्रियेमध्ये लॅक्टिन आम्लाबरोबरच डायॲसिटिल सारखे कार्बनी पदार्थही तयार होतात, त्यामुळे दह्याला आंबट, मधुर चव आणि विशिष्ट गंध प्राप्त होतो। अशा प्रकारे दुधाचे दही बनवण्यासाठी किण्वन प्रक्रिया कारणीभूत ठरते। दह्याप्रमाणे चीज निर्मितीत देखील किण्वन प्रक्रियेचा महत्त्वाचा वाटा आहे। तो यहाँ पे आपको सब स्किल्स लिखना है कि योजना पूर्वक पुनरावृत्ति, और यहाँ पे सब स्किल्स जो है वो यहाँ पे आपको लिखने हैं। तो इसी प्रकार से जो शिक्षक है, शिक्षक नंतर दुसरं उदाहरण देतात की गव्हापासून पावाची निर्मिती कशी होते आणि गव्हापासून पाव बनवण्यासाठी पण किण्वन प्रक्रियेचा प्रयोग केला जातो। त्याच्यानंतर इडली आणि डोसा निर्मितीसाठी पण किण्वन प्रक्रियेचा प्रयोग केला जातो। हे पण एक उदाहरण शिक्षक इथे देतात, इथे उदाहरण म्हणून लिहायचं आहे। आणि कशा प्रकारे डोसा आणि इडली निर्मितीसाठी पण किण्वन प्रक्रियेचा प्रयोग केला जातो हे पण इथे शिक्षक सांगतात। त्याच्यानंतर शिक्षक सांगतात की डोसा करण्यासाठी आंबवलेलं पीठ तव्यावर भाजताना पिठातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडून डोसा जाळीदार बनतो। इडलीप्रमाणेच डोसाही तयार झालेल्या कार्बनी पदार्थांमुळे चवदार होतो। अशा प्रकारे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांमार्फत किण्वन क्रिया पार पाडली जाते, हे आपण पाहिलेले आहे। तर या इथे लिहायचं आहे की अंतिम विधान। तो अशा प्रकारे हा लेसन प्लान इथे कंप्लीट झालेला है। इस प्रकार से आपको एक्सप्लेनेशन स्किल का लेसन प्लान निकालना है। जो भी आपका सब्जेक्ट है, सब्जेक्ट के हिसाब से आपको, मेथड के हिसाब से आपका एक्सप्लेनेशन स्किल का लेसन प्लान आपको निकालना है कि जिसमें आप अच्छे से एक्सप्लेन कर सको। यदि आपको ये मेरा वीडियो पसंद आया या आपको और भी ऐसे वीडियोस देखने हैं तो सबसे पहले मेरे इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और शेयर कीजिए। थैंक यू।